आयोजित जिल्हा प्रमुख चषक खारबाव पाहायला विसरू नका. त्यानंतर 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नेवकरा पिंपळ आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम. त्यानंतर आपण पाहणार होतो 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी शिवचर्मा कुंज चषक. त्यानंतर 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी विधी 6667 जहानमान पिंपळास चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आपण पाहणार देवा ग्रुप भरोडी चषक. म्हणजे अजूनही जे अनेक स्पर्धा दस्तक देत आहेत. ही 23वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 23वी स्पर्धा आपण बघतो जयबजरंग स्पोर्ट्स घोडसं आयोजित जयबजरंग चषक 2026 दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 5वा सामना आपण बघूया जयबजरंग घोडसं विपक्ष जयबजरंग भरोडी या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये जयबजरंग भरोडी संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयबजरंग घोडसं संघासमोर विजयासाठी. जयबजरंग घोडसं संघाने भक्तिधाम डोंगे आयोजित चषकावर नाव कोरलं होतं. अतिशय चांगलं परफॉर्मन्स जयबजरंग घोडसं संघाचा त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट घोडसेचा गोल्डन बॉय पंकज भोई ठरला होता. विथ बॅट विथ बॉल त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तर चाविंद्र चषकामध्ये देखील पोगाव या मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर जयबजरंग घोडसं संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर टुर्नामेंट साहिल ठाकरे ठरला होता. याला मात्र कव्हरेजमध्ये झेल सॉफ्ट डिसमिसल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज अक्षय भोईर याचा खेळ. गॅप सोतलने आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवून खेळण्याचा फटका होता. क्रिकेटचा फटका होता स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र कुठल्या प्रकारची चूक कव्ह पॉइंट रिझल्टमध्ये पाहायला मिळत नाही. सॉफ्ट डिसमिसल लागते सहजसोबत झेल देऊन पहिल्या चेंडूवर बाद होताना अक्षय भोईर हा फलंदाज रॉयल डक प्लॅटिनम डक. जेव्हा कुठला फलंदाज सलामीचा पहिल्या चेंडूवर क्रिकेटमध्ये बाद होतोय त्यावेळी त्याला रॉयल डक किंवा प्लॅटिनम डक असं म्हटलं जातं. आणि इथे या प्लॅटिनम डक किंवा रॉयल डकचा शिकार होताना आपण बघतोय जयबजरंग घोडसं संघात सलामीचा फलंदाज अक्षय भोईर. इथे मात्र आज फटका चांगला आहे आणि धावा देखील मात्र इथे या चांगल्या मिळतील असं वाटत होतं. मात्र चेंडू नक्कीच सीमाच्या लगत अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. या न्यू बॅटर मैदानामध्ये रुपेश केने पाहायला मिळतोय. केतन केने आणि रुपेश केने जोडी मैदानामध्ये. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. कट केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आपण बघूया बॅकवर्ड पॉइंट रिझन कडे. मात्र चेंडू स्क्वेअर थर्म्या रिझन मधून निघून जातो. या चौकार कुठली संधी नव्हती क्षेत्रक्षकाकडे. चेंडू पुढे या क्षेत्रक्षक मागे. अखेर चेंडू रेस जिंकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 40 या लक्षाचा पाठलाग घोडसं संघ करतोय. लॉर्ड चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा गोल रिझन मधून सीम आभार केतन केनेच्या बॅट जोडला एक्स्ट्रा चौकार. लॉर्ड फुटात चेंडू आता किती या इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोलवलेला आहे. या चौकारीने संघाची धावसंख्या 9 40 या लक्षाचा पाठलाग जयबजरंग घोडसं संघ जयबजरंग भरोडी संघासमोर करताना. धीरज भोईर पहिले षटक हलतोय. पलटी शॉट खेळल्याने हा चेंडू देखील निघून जाईल थांब्या रिझर्व मधून सीमा पार. सलगचा लागोपाठचा हा दुसरा चौकार आणि चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चौकारांचे पहिले हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज केतन केने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र सलगचा आणखीन एक चौकार आणि हा चेंडू देखील निघून जातो या सीमा पार. लागोपाठचे 4 चौकार केतन केनेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. या हा देखील थोडंसं आउट
आउट ऑफ ऑफस्टम होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज केतन केने पाहायला मिळतोय. अगदी चौकारांची भाषा बोलताना या षटकामध्ये केतन गेने जो वैयक्तिक 16 धावसंख्येवर फलंदाजी करताना पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 17, एक गड्याच्या मोबदल्यात 40 लक्षाचं पाठला करताना जयप्रसंग गोडसे संघ जयप्रसंग भरुडे या संघासमोर. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक येतोय. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिले षटक पॉवरफुलचे संपलेल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. केतन केने यांनी या सलग 4 चौकार ठोकलेले आहेत. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईला डीप पॉइंट रिझर्व मधून सीमा पार झडणाटेदार चौकार. रुपेश केने या तसे या गोडसेची रन मशीन म्हणून ओळखली जाते. पुराने तलवार लेकिन वही धार आपण बघतोय. होल इज गोल्ड आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्या स्कोरबोर्ड चौकाने वाढून होती ती 21 धावा 21. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार लॉंग रिझर्व मधून 4 धावांसाठी चौकार. सलगचे 2 चौकार रुपेश केने आपण बघतो. रन मशीन आहे आणि रन त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावा सध्या होत नाहीत, धावा जणू काय वाहत आहेत आपण पाहतोय. रुपेश केने देखील चौकामध्ये डील करताना आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 मजबूत स्थितीमध्ये या जयप्रसंग गोडसे संघ. इथे लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फाटकाय झेल होण्यासारखी संभावना नाही आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा हा 3रा चौकार. चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना एकाच सामन्यामध्ये दुसरा फलंदाज आपण बघतोय चौकांची हॅट्रिक पूर्ण करतोय. निखिल सोनावणे देखील आमच्याशी जोडले गेले सावंदे इथून आणि त्यांच्याकडून एक गोल्डन संधी असणार आहे. केतन केने यांनी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 चौका ठोकलेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतो या रुपेश केनेच्या बॅटमधून देखील 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहायला मिळतात. मग केतन केनेसाठी या निखिल सोनावणे यांच्याकडून सोडून संधी आहे. जर 6 चेंडूमध्ये 6 चौकार केतन केने यांनी या ठोकले तर निखिल सोनावणे यांच्याकडून त्यांच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे दोन्ही फलंदाजांनी 4 चेंडूमध्ये 4 चौका ठोकलेले आहेत. धावसंख्या 33 3. इथे मात्र हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाईल एका टप्प्याने सीमाच्या बाहेर. सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार रुपेश केनेच्या बॅटमधून. रन मशीन ऑफ गोडसे आता मात्र रन बसताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार. संघाची धावसंख्या 37 आणि केवळ 3 धावेने दूर जयप्रसंग गोडसे संघ विजयापासून. इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. पाहू आणखीन एक चौकार पाहायला मिळेल का. आणि विक्रम रेकॉर्ड प्रस्थापित करताना आपण बघतो 6 चेंडूमध्ये 6 चौकार. रन मशीन ऑफ गोडसे का म्हटलं जात आहे. ऐसे कोई रन मशीन नाही बनती. रन मशीन ऑफ गोडसे रुपेश केने विक्रम प्रस्थापित करताना 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा. शॉर्ट वाईड अँड पनिश. हा सामना जिंकले जयप्रसंग गोडसे संघाने अभिनंदन. जयप्रसंग गोडसे आणि हँडलक जयप्रसंग भरुडे. तर ओले आपण मॅच कडे आणि त्यानंतर ओले आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर्मन एकता सारंग विपक्ष जयप्रसंग गोडसे या 2 संघामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच रन मशीन ऑफ गोडसे रुपेश केने ज्याने सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला जयप्रसंग षटकामध्ये तोच मॅन ऑफ द मॅच ठरला आहे रुपेश केने. तर बोला पण टॉस कडे टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर राजेश केने तसेच मारुती मामा केने यांना विनंती पण या.
आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. सिद्धार्थ केने आपण हा टॉस आपण करणार आहोत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जवानमान एकता सारंगाव विपक्ष जयबजरंग गोडसे या दोन संघामध्ये. योग क्रिएशन आणि जयबजरंग या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जयबजरंग कॉल आहे मात्र योग क्रिएशन आलेलं म्हणजे टॉस गोडसे संघाचा संघाने जिंकलेलं आहे. डिसिजन फक्त जाणून घेणार होता. डिसिजन फिल्डिंग जयबजरंग गोडसे संघाने या टॉस जिंकलेला प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देणार आहोत. रन मशीन ऑफ गोडसे याच्या बॅट मधून अखेर रन आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सलग 6 चेंडूमध्ये 7 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यांनी तोच ठरला या सामन्याचा सामना होईल. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून दिलं जाईल. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत नारायण मामा केने यांना विनंती. आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश आपण या आपल्याला ट्रॉफी दिली जाते. सर्वप्रथम ही ट्रॉफी दिली जाते जे आम्हाला समावेशक उमेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर आपण कॅप देणार आहोत. गंगाराम बाबूराव केने साहेबांना विनंती आपण पेस्ट्री द्यायची. पेस्ट्री दिली जाईल. मैच के बाद कुछ मीठा हो जाए अपन बोलतोय. परेश गोरेकर टेंभोली स्पॉन्सर ही पेस्ट्री दिली जाते आणि त्यानंतर कॅप दिली जाते. गंगाराम ठाकरे साहेबांचे शुभ हस्ते समाजसेवक गोडसे जे आम्हाला वसीम अन्सारी साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. वेल प्लेड रुपेश आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलू आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात संरक्षण कक्षामधून करूया. बदल संरक्षण कक्षामधून आता आवाज जाऊ का आमचे सगळे संरक्षक संदेश वखारे यांचा. वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. मात्र त्या दरम्यान 6 बॉलवर 6 चौकार जे ढोकले होते ना ते पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. हे आपण पाहू शकता. अगदी मैदानाच्या चौफेर दिशेने ही फटकेबाजी. प्रत्येक बॉलवर चौकार आलाय. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र हे विक्रम प्रस्थापित करत असताना रुपेशला आपण पाहिलं. वेल प्लेड रुपेश. नेक्स्ट मॅच अर्थातच फ्रेश मॅचकडे आपण वळूया. जय हनुमान एकता सारंगाव विपक्ष जय बजरंग गोरसई. ही फाईट खूप महत्त्वाची आहे कारण याआधी आपण सारंगाव टीमला पाहिलं ज्यांनी तब्बल या स्पर्धेतील सर्वोच्च 92 धावा कुठल्या होत्या. तर त्यांचं आव्हान आता मात्र समोर आहे जय बजरंग गोरसईशी. अर्थातच गोरसई संघ होम ग्राउंडवर आहे त्यांना देखील बेनिफिट आहे आणि टीम सारंगाव देखील मजबूत आहे आणि या दोन्ही टीम मजबूत असल्या कारणानं हे बॅटल जे आहे ना ते चांगलं पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्याने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नोंदवला तो केतन आणि केतनसोबत सनी. फ्रंट लाईन षटक मयूर केनेच्या हातामध्ये चेंडू. मॅच 4 ओव्हरची आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं.
जय बजरंग गोरसे टीमने पुन्हा एकदा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल जोरदार अपील. मागच्या मॅचचा हेरो या बॉलेस ठरतोय 0. पहिली विकेट, बिग विकेट. केतन बॅक टू द डगआउट. अत्यंत महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे, कारण मागच्या मॅचमध्ये केतनने अर्धशतक झलकावलं होतं आणि आता मात्र रॉयल डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. या ठिकाणी सन्माननीय मोहनजी भोईर आणि गोपीनाथजी केने, वालक्याजी ठाकरे, महादेवजी केने उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपली जागा जी आहे ना ती प्रेक्षकांमध्ये नसून व्यासपीठावर आहे, तर या मग आपलं हार्दिक स्वागत आहे. बोलिये मॅचच्या दिशेने पहिला बॉलवर विकेट आली आहे. षटकातील पुढचा बॉल. मयूर पुन्हा एकदा या बलेस. हो 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 हो, वाट बॉल. अतिशय दमदार चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. या बीट करत असताना फलंदाजाला दांडी उडावली आहे. अगदी मधली स्टिक त्या ठिकाणी आपण पाहतोय. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय कमालीचा चेंडू होता. वाडा बॉल, अतिशय सुरेख चेंडू. ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. मॅच 4 ओव्हरची आहे. सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट काढल्यात मयूर केनेने. वाट बॉलिंग. अतिशय दमदार सुरुवात मयूर केनेच्या माध्यमातून 2 बॉल टाकून झाल्या 2 विकेट. आणि दोन्ही विकेट ज्या आहेत ना अत्यंत महत्त्वाच्या होत्या, खास करून केतन आणि त्यानंतर धीरजला देखील परतावा लागलाय. नवीन फलंदाज नवीन आलाय, अर्थातच नवीन फलंदाज नवीन आलाय. पाहूया नवीन कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू आहे. जोरदार अपील. काय घडलं त्या ठिकाणी नक्कीच दोन्ही पंच आपापसात चर्चा करतायत. बाटची घडा लागली आहे का या संदर्भात ती चर्चा असेल. विकेट हॅट्रिक चेंडू होता. थोडं दबाव जरूर त्या ठिकाणी होता. पंचांचा डिसिजन नॉट आउट. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी काहीसा बचावला त्या ठिकाणी नवीन. कमालीची गोलंदाजी. वाट स्टार्ट. मयूर केनेच्या माध्यमातून अतिशय दमदार षटक आतापर्यंत. सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि ती चांगली सुरुवात मयूर केने आतापर्यंत करून देत असताना आपल्या टीमला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस खोलवा टप्पाचा चेंडू ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पंकज भोईर त्या ठिकाणी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल. अकाउंट ओपन झालंय नवीन आणि सोबतच जय हनुमान एकता सारंगाव टीमचं, आणि ते देखील 4थ्या बॉलवर. 4 बॉल टाकून झाल्यात. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत. या बॉलेस मात्र फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. या मॅचचा विचार केला ना तर आता मात्र सनीचा रोल जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. सनीवर कुठेतरी जबाबदारी वाढली आता मात्र जय हनुमान एकता सारंगाव टीमची, यात काही शंका नाही आहे. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना षटकार आलाय. अगदी दबाव जो आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न. षटकातील पुढचा बॉल.
फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी जरूर होती, मात्र बॉल टाकून झाल्यानंतर अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं हे काम तेवढंही सोपं नसतं. परंतु एका बॉलवर दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी वाचलेले आहेत असंच म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाजांसाठी एका बॉलवर हे जीवनदान. सारंगाव टीमचा विचार केला ना तर आज सागर पाटील गैरहजर आहेत. आज झेनमध्ये नाही आहेत, परंतु लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत टीम सारंगावला. धन्यवाद सागर पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर आहेत. अतिशय दमदार सुरुवात जय बजरंग गोरसे टीमच्या बाजूने आपण पाहतोय. टीम वेलेचे कॅप्टन आपण तयारीत राहा. तनय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. काही क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. खास करून सनीसाठी ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. खरं तर सनी ऑनसाईडला खूप स्ट्रॉंग आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं. चांगली फलंदाजी सनीने देखील केली होती. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. तनय म्हात्रे. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चांगली सुरुवात तनय म्हात्रेची देखील म्हणावी लागेल. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस खोलवर टप्पाचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. खाली क्षेत्र निवडलंय. गॅप भरपूर मोठा आहे आणि मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. यावेळेस गॅप शोधण्यामध्ये यश आलंय सनीला. चौकार आलाय त्या ठिकाणावरनं आणि आवश्यकता देखील आहे. टीम गोरसेसोबत खेळत असताना मात्र तुम्हाला लक्ष जे आहे ना ते मोठं उभं करावं लागेल आणि मोठ्या लक्षाची गपसणी घालण्यासाठी मोठे फटके येणं देखील महत्त्वाचं असते. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्विच हिट. काय कमालीचा स्ट्रोक आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. सलगचा दुसरा चौकार. जय बजरंग चषक आपण अनुभवतोय आणि या पहिल्या मॅचपासून आतापर्यंत जर विचार केला तर 44 चौकार आणि 44 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. खास करून सारंगाव टीमची या आधीची मॅच ज्यामध्ये जवळजवळ प्रणय भोईर मला सांगतायत 12 षटकार त्या मॅचमध्ये आले होते. अगदी षटकारांचा पाऊस आणि त्याच्या जोरावर 92 धावा ठोकल्या गेल्या होत्या. तर यावेळेस बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. सनीच्या बॅटमधून धावफलक पुढे सरकले. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत, ज्यामधील 15 धावा ज्या आहेत ना त्या सनीने ठोकल्यात. तनय पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. संपर्क हवं तसं नाही आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी अर्थातच बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केली आहे. DRS उपलब्ध आहे त्या ठिकाणी. हाईट फॅक्टर जरूर तपासलं जाईल. टेलिव्हिजन स्क्रीनवर नक्कीच हे आपण अक्षर रिप्लेमध्ये पाहू शकता. NB लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. हाईट फॅक्टर तपासलं जात आहे. बॉल कमरेच्या वर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं गेलं आहे. टेलिकास्ट भरपूर चांगलं पोहोचवलं जातं तुमच्यापर्यंत.
NB लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण पाहतोय. हाईट फॅक्टर वारंवार तपासलं जात आहे. थोडा वेळ जरूर आम्ही घेतोय, परंतु योग्य डिसिजन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आज पंचांच्या भूमिकेत प्रल्हाद पाटील सर असतील, आतिश पाटील सर असतील, राजेंद्र पाटील सर असतील, ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगले डिसिजन्स या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. आणि हा देखील एक चांगला डिसिजन असेल यासाठी थोडा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. यस, इट्स अ फेअर बॉल. अगदी हा डीप होणारा चेंडू होता हे मात्र लक्षात घेतलं त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. चांगला डिसिजन पाहायला मिळाला. सिंगल आली आहे, परंतु या बॉलवर 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तनय मात्रे पुन्हा एकदा या वेळेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पंकज भोईर त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. मागच्या मॅचपासून आपण अगदी धावांवर रोख लावलं गेलं असंच चित्र पाहतोय. कारण मागची मॅच देखील टीम गोरसाईची होती, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्या जरूर, परंतु चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चुकीचं क्षेत्ररक्षण रुपेश खेनेच्या माध्यमातून. 1 to कव्हर. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल असेल सारंगाव टीमची. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पंकज भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला षटक अप्रतिम फेकलं गेलं होतं. 2 विकेट सोबत 28 धावा खर्च केल्या होत्या मयूर केनेने. 22 धावा झाल्या आहेत. 22. मात्र या ओव्हरमध्ये 14 आल्यात. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पंकज भोईर मागचं षटक अप्रतिम फेकलं होतं. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. समोर नवीन आहे, मॅन इन व्हाईट कॅप. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. जोरदार अपील जरूर झाली होती, मात्र फक्त ना फक्त सिंगल मिळेल. प्रत्येक मॅचमध्ये आपण धावांचा पाऊस पाहिला, परंतु मागच्या मॅचपासून धावा रोखल्या गेल्यात. कारण गोरसाई टीमचं हे घरेलू मैदान आहे, त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. मागच्या मॅचमध्ये देखील प्रत्येक गोलंदाजाने अगदी कंजूसभरी गोलंदाजी केली होती. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आरएचकेने. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. नक्कीच मागच्या मॅचमध्ये धावा तर कमी खर्च केला आणि त्यानंतर केतन आणि रुपेश यांच्या बॅटमधून अगदी चौकारांमध्ये डील आपण पाहिली. 4 चौकार केतनने ठोकले होते आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये 6 बॉलवर 6 चौकार रुपेशने ठोकले होते. या वेळेचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. साहिल ठाकरे जेल खाली येतोय, मात्र चुकी झाली आहे पुन्हा एकदा. कॅच ड्रॉप. दोन धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच 29 धावा झाल्या आहेत. मात्र यापैकी काही धावा ज्या आहेत ना त्या मिसफिल्डच्या जोरावर बहाल झाल्यात. प्रत्येक धाव अति महत्त्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. पंकज पुन्हा एकदा. या भलेचा बॉल. फटका चांगला आहे, थांबत नाहीये. बॉल निघून जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा पार. षटकार.
अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 4 बॉल टाकून झाल्यात, 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणावर होतोय. सनी मात्र एकेरी झुंज देतोय, कारण 35 धावा झाल्या आहेत, त्यामधील 32 धावा ज्या आहेत ना त्या सनीच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस पाल्टी शॉट स्विच हिट केलंय. काय कमालीचा स्ट्रोक आहे, जिकडे वारा तिकडेच मारा. अजून एक आलाय षटकार, 6 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स आल्या होत्या. खास करून केतनला रॉयल डकवर परतावलं होतं मयूरने, आणि त्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारत असताना सनी 38 धावा आतापर्यंत ठोकल्यात सनीने. नक्कीच या आधी सारंगाव टीमच्या बाजूने आपण केतनच्या बॅटमधून अर्धशतक पाहिलं होतं, तर या ठिकाणी सनीला देखील संधी आहे. अगदी 12 धावा दूर आहे अर्धशतकापासून या स्पर्धेतील, आणि टीम सारंगावच्या वतीने दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का, पाहूया. षटकातील पुढचा बॉल, सनी सज्ज झालाय त्या ठिकाणी. या वेळेचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक सिद्धार्थ आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलसोबत धावफलक पुढे सरकलंय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 42 धावा झाल्या आहेत, मात्र अजून एक षटक बाकी आहे. 14.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत. आपण पाहतोय जय बजरंग गोरसे आयोजित जय बजरंग चषक 2026 हे आयोजन. आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल, कारण चालू मॅचचा विजेता वेले टीमसोबत खेळेल, आणि ती मॅच या आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. शेवटचं षटक, साहिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3, जे षटक आपण पाहिलं ना त्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात, आणि त्याच्या जोरावर आता मात्र धावा ज्या आहेत त्या चांगल्या बनल्यात. शेवटचं षटक आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये वार झालाय, परंतु पलटवार साहिल ठाकरे करेल का या ठिकाणावरनं. षटकातील पहिला बॉल, समोर सनी, संपर्क अव्वत असं नाही आहे. धाव घेण्याचा प्रयत्नही झाला नाही आहे. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, मात्र का ठेवली आहे हे सनीला या ठिकाणावरनं दाखवावं लागेल. आतापर्यंत 39 धावांवर खेळतोय, तर नवीनच्या बॅटमधून 3 धावा पाहायला मिळाल्यात. साहिल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आहे. संपर्क व्यवस्थित आहे का, यस, बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. हे आपण एक्स्ट्रा रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी मेजवानी होती आणि ती स्वीकारली गेली आहे. सनीच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6ने धावफलक पुढे सरकलंय. 48 धावा झाल्या आहेत, तर सनी 45 धावांवर खेळतोय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. नक्कीच 5 धावा दूर आहे सनी. चांगली फलंदाजी करतोय. अगदी एका बाजूने आपल्या टीमला सावरत असताना साहिल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गोरसे विलेज हेंडकडनं षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील प्रहार झालाय. अजून एक कमालीचा स्ट्रोक. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र फक्त ना फक्त 1 धाव दूर आहे सनी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे.
नाही अजूनही थोडं वेट करावं लागेल, कारण ही धाव जी आहे ना ती लेग बायच्या स्वरूपात आली आहे. 53 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. सिद्धार्थ झेलखाली आणि झेलच्या स्वरूपात विकेट. अर्थातच अर्धशतक पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर जवळ जवळ क्लिअर झालंय. 53 धावा धावफलकावर आहेत. जवळ जवळ 99% नक्कीच या ठिकाणी क्लिअर झालाय. सनी नॉन स्ट्रायकर आहे आणि नवीन फलंदाज हर्षल आलाय. खरं तर या आधीच्या बॉलवर सनीला चान्स होती. त्या ठिकाणी सनीचा बॉल पायावर आदळला होता. लेग बाईच्या स्वरूपात ती धाव आली होती. शेवटचा बॉल, हर्षल आहे समोर. साहिल ठाकरे, या बॉलेस दांडी उडवली आहे. यस, अजून एक विकेट, फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या ठिकाणी सन्माननीय जय काली आणि नंदूजी देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सोबत विपुल टाटू, यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.
या भलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. वॉट कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली विकेट अक्षय भोईर. बॅक टू द डगआउट. दोन मॅचमध्ये बोपलाही फोडता आला नाही अक्षयला. या आधीच्या मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलवर बाद झाला होता आणि आता देखील वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना अक्षय भोईर परतलाय. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हेरो रुपेश केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 बॉलवर 6 चौकार ठोकले होते, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 54 धावांचे लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात हवी तशी झाली नाही आहे. नवीन या गोलंदाजाने मात्र पहिली विकेट काढली. अगदी महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. नवीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावर. 54 धावा अर्थातच सुरुवात खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅचचा चालू मॅचचा विजेता संघ खेळलेला फसुबाई 11 जय काफरोबा वेले 7080 या टीमसोबत. षटकातील पुढचा बॉल. नवीन पुन्हा एकदा. या बॉलेस देखील बॉल पडल्यानंतर हलका बाजूने वळला होता, परंतु सिंगल मिळेल त्या ठिकाणी. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फक्त ना फक्त एकच धाव मिळते. 4 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात नवीनच्या माध्यमातून. नवीन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस खोलवा टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा संपर्क हवत असं नाही आहे. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. 5 धावा धावफलकावर आहेत. 5 बॉल टाकून झाल्यात. कमालीची गोलंदाजी नवीनच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे नवीनने. षटकातील शेवटचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातो आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. 5 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम सुरुवात नवीनने आपल्या टीमला करून दिली आहे. 5 धावा धावफलकावर आहेत आणि एक महत्त्वाची मोलाची विकेट देखील काढली आहे. अक्षय भोईरला परतावलं पहिल्या ओव्हरमध्ये. 54चा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात झाली नाही आहे. अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये वार तर झाला आहे, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खास करून पहिल्या मॅचपासून आपण म्हणत होतो की सुरुवात महत्त्वाची असते आणि बेनिफिट ग्राउंडचा देखील कुठेतरी मागच्या मॅचमध्ये टीम गोरसायला झाला. या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली झाली होती. मयूरचं चांगलं षटक होतं, मात्र त्यानंतर थोडी पिटाई जरूर झाली गोलंदाजांची आणि त्याच्या जोरावर 54चं लक्ष उभं केलं आहे. मात्र सारंगाव संघ या ठिकाणावरनं सांगेल का इला का तुम्हारा लेकिन धमाका हमारा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 1 गडी बाद. तर षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज ओमकार आलाय. पाहूया ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण सुरुवात चांगली झाली आहे. अर्थातच पाया मजबूत झाला आहे. इमारत चांगली उभी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण सुरुवात चांगली झाल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाचा आत्मविश्वास जो आहे ना तो कुठेतरी अधिक झालेला असतोय. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. समोर केतन केने आहे. थोडं स्पीडली गेला. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. षटकातील पहिला बॉल. या भलेसा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची देखील ओमकार त्या ठिकाणी करत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो गोरसे टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. ओमकार.
यावेळेस बॉल हव्यामध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. केतन केने बॅक टू द डेगआउट. हे आपण अक्षर रिप्लेमध्ये पाहू शकता. विकेट मिळाली त्या ठिकाणी आणि अत्यंत महत्त्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज पंकज भोईर येतोय. आता मात्र पंकज भोईरवर जबाबदारी वाढली आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये हर्ट ऑफ गोरसे, हरेश केने हे देखील एक मोठं नाव. परंतु या ठिकाणावरनं आपल्या टीमला आवरावं लागेल, सावरावं लागेल पंकज आणि रुपेश या दोन फलंदाजांना. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. मात्र सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. 54 धावा विजयासाठी आवश्यक असताना या ठिकाणी 9 बॉलचा खेळ झाला आहे. धावा मात्र फक्त ना फक्त 7च खर्च केल्यात. अर्थातच आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावे लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी पाहतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी याआधी नवीन आणि त्यानंतर ओमकार याच्या माध्यमातून. ओमकारने देखील आतापर्यंत 4 बॉल टाकल्यात. 2च धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट या ओव्हरमध्ये घेतली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. सिंगल मिळेल. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. सिंगल सोबत समाधान. यस, धावफलक 1ने पुढे सरकले. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संत शांत क्रिकेट आपण पाहतोय जय बजरंग गोरसे टीमच्या वतीने. मात्र आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. रुपेश केने बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. फक्त ना फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. नवीन फलंदाज तनय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो डावखुरा फलंदाज आहे. कदाचित हवेची दिशा लक्षात घेऊन तनयला पाठवलं गेलंय, कारण अजून हरेश येणं बाकी आहे. सनी बॉलिंग ट्रॅकवर 49 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या, नाबाद राहिला होता आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सनीला. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचं निर्णायक षटक. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. नक्कीच हरेश खेनेचा उल्लेख मी या ठिकाणी केला होता. येणाऱ्या फलंदाजांमध्ये एक मोठं नाव. नक्कीच आणि हरेश खेने यांचा पाखऱ्या बैल विजय झालाय अशी न्यूज आमच्यापर्यंत आली आहे. या वेळेचा बॉल ऑन साईडला जातोय आणि गेलाय सीमा पार. षटकार.
6 धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर 15 झाल्या आहेत. या फटक्यांची आवश्यकता आहे. तनयच्या बाडमधून निघणारा पहिला षटकार. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र हा मोठा फटका आलाय. तनयला देखील माहिती आहे सुरुवात हवी तशी झाली नाहीये. पलटवार करणं महत्त्वाचं आहे हे मात्र जाणलं आणि त्या ठिकाणावरनं पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. सनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अगदी जोरदार अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली होती, परंतु आत्मविश्वास कमी. षटकारानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सनीच्या माध्यमातून. मात्र या वेळेस पुन्हा एकदा प्रहार झालाय. हा बॉल देखील निघून जाईल. डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. यस, षटकार आलाय त्या ठिकाणी. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नंदूजी पाटील पिलंजे आणि जयकाली अवलोटे यांच्या माध्यमातून 2 षटकार तर ठोकल्यात. अर्थातच 1000 रुपये लागू झाले त्या ठिकाणी तनय म्हात्रेसाठी. मात्र अजून काही ठोकावे लागतील, कारण विजयाचं लक्ष जे आहे ना ते 54 धावांचं आहे. 21 धावा धावफलकावर. हरेश खेनेने स्वतःला मागे का ठेवला या प्रश्नाचं उत्तर आता मात्र प्रेक्षकांना मिळतंय. तनय चांगली फलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साईडला प्रहार तर झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पंकज भोईर त्या ठिकाणी नकार देतोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्त्वाचा आहे, कारण या बॉलपासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. 7 बॉल 32ची आवश्यकता. 32 32 धावा आवश्यक आहेत. सनी बॉलिंग ट्रॅकवर. हा शेवटचा बॉल. या वेळेस ऑनसाइडला प्रहार झालाय. अप्रतिम फटका. बॉल जातोय आणि गेलाय सीमापार. षटकार. तर शेवटच्या बॉलवर देखील आलाय षटकार. या ओव्हरमध्ये आल्या 20 धावा आणि आता मात्र धावा किती झाल्या आहेत प्रणय भोईर हे महत्त्वाचं नाही आहे, तर आता मात्र धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये प्रणय भोईर मला सांगतात 26 धावांची आवश्यकता आहे. 28 धावा धावफलकावर. उर्वरित शेवटचं षटक फेकण्यासाठी पाहूया टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर हर्षल आलाय. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. चला टीम वेलेचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला चेंडू. हर्षल बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. महत्वाची विकेट. कॅच पकडली आहे की मॅच अक्षय भोईरला त्या ठिकाणावरनं परतावा लागेल. फलंदाज बाद. माफ करा, तनय म्हात्रेची ही महत्वाची विकेट. यस, पुन्हा एकदा कॉल आलाय आणि त्यामध्ये थोडा डिस्टर्ब. यस, हरेश खेने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय
आणि त्यासाठी पारितोषिक लावलं गेलं या ठिकाणी. रणजित केने यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. हे मॅच जर हरेश तुम्ही जिंकून दिली तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि रणजित केने यांनीच माहिती दिली आहे की आपला पाखऱ्या बैल देखील जिंकला त्या ठिकाणी. मात्र तुम्हाला जिंकायचं असेल तर 26 धावा ठोकायच्या आहेत. आणि मॅच जर जिंकली तर नंदूजी पाटील जयकाली यांनी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. अर्थातच 5 चेंडू 26 धावा ठोकला तर 8,000 रुपयाचं कॅश प्राईज. या भलेसा बॉल संपर्क हवत असं नाही आहे. बॉल हवेत क्षेत्ररक्षक झेलगाणे आणि झेलच्या स्वरूपात हरेश केनेची महत्त्वाची विकेट. फलंदाज बाद. टीम वेलेचे कॅप्टन, चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. नन फलंदाज योगेश आलाय. नाही, एक काल होता जो योगेशने देखील गाजवलाय, परंतु आता पुन्हा एकदा योगेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करामत करेल का, काही चमत्कार या ठिकाणी योगेश दाखवेल का, हे आपल्याला पाहावं लागेल. कारण उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावा आवश्यक आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. अर्थातच 4 बॉल 26ची आवश्यकता. जवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण सारंगाव टीमला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॅट शिकडा सिंगल मिळेल. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. वेलकम कैलास ठाकरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. जय बजरंग 40+ टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. उर्वरित 3 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे, परंतु काही मिस्टेक होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल.